या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68. सिन्नर शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण सोहळ्याची गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी भव्य महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सिन्नर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण तसेच चरित्रातील जन्मोत्सवाचा 4थ्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. येथील सेवेकरी भक्तांनी मंदिर परिसराचे अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले होते. दत्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरामधील सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच वातावरण अतिशय जल्लोषे व प्रसन्न करीत होते. यावेळी 300हून अधिक भाविक गुरुचरित्र पारायणास बसले होते. श्री स्वामी समर्थ केंद्र हे भाविकांसाठी श्रद्धास्थान असून येथे नियमित यज्ञयाग तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. गुरुमाऊली गुरुदेव दत्त महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी येथील सेवेकरी भक्तांनी विशेष परिश्रम घेतले व गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी भव्य महाप्रसादाने या धार्मिक उत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. SN न्यूज साठी अक्षय गायकवाड. सर्वप्रथम मी जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. गेल्या अनेक वर्षांपासून इथे मी असेल, माझी आई असेल किंवा माझे वडील असेल, हे नेहमी इथे कार्यक्रमाला येत असतो. याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा सेवेकरी आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मम्मीचे आई वडील असतील, त्यांचे आजी आजोबा असेल, हे सगळे सेवेकरी झालेले आहेत आणि म्हणून इथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो. खरं तर मला पुण्याला निघायचं होतं, पण म्हटलं इथे दर्शन घेतल्याशिवाय जाणं चुकीचं नाही, म्हणून मी सगळे कार्यक्रम सोडून सर्वप्रथम मी इथे दर्शनासाठी आले. मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे आपण सगळे भरपूर वेळापासून इथे बसलेले आहात, म्हणून मी परत एकदा आपल्याला जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. जे तुम्ही आमच्या कुटुंबावरती गेल्या अनेक वर्षांपासून विश्वास आणि प्रेम दाखवला आहे, त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. थांबते. स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना त्रिवार वंदन करून समर्थ सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या केंद्रामध्ये सिन्नर केंद्रामध्ये 7 दिवस जो सप्ताह झाला गुरुचरित्र पारायण, त्याला जवळजवळ 250 ते 350 महिला आणि पुरुष सेवेकरी बसले होते आणि 7 दिवस या कार्यक्रमामध्ये रोज वेगवेगळे याग घेण्यात आले. या यागामध्ये गणेश याग, रुद्रयाग, नवचंडी, चंडीयाग असे अनेक याग आपण करून घेतले आणि त्या निमित्ताने आपण आज इथे काल गुरुचरित्र पारायणाची सांगता काल दुपारी 12:39 वाजता दत्त महाराजांच्या जन्माने झाली आणि त्यानंतर आज आपण सत्यदत्त पूजन आणि सत्यनारायण महाप्रसादाची सेवा रुजू केली आणि ते सिन्नर केंद्रामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आत्ता ते चालू आहे 12 ते 4 ते 5 वाजेपर्यंत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा व परमपूज्य गुरुमाऊलींना कोटी कोटी प्रणाम. बघा, हा दिंडोरी प्रणित मार्ग आहे. हा दिंडोरी प्रणित मार्गाचा उत्सव आहे. वर्षातून 2 असतो. एक स्वामी पुण्यतिथीच्या वेळी सप्ताहाचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असतो आणि दत्त जयंतीच्या वेळेस हा सप्ताह असतो. तर या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायणाचं हे नियोजन केलेलं असतं. प्रथम दिवशी गणेश याग असतो, दुसऱ्या दिवशी चंडी याग असतो, नंतर स्वामी याग असतो आणि रुद्र याग असतो. तर हे 7 दिवसामध्ये हे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि हा मार्ग अतिशय अनुभूतपूर्व असल्यामुळे या मार्गामध्ये अनेक लोक हजेरी लावतात. या पाठीमागचा माऊलींचा, परमपूज्य गुरुमाऊलींचा एवढाच उद्देश आहे की आपले मार्गाचे प्रणेते जे हे ब्रह्मांड ज्यातून उत्पन्न झालेलं आहे ते श्री दत्तगुरु महाराज
हे साऱ्या जगाचे विश्वाचे स्वामी महाराज चालक मालक आहेत आणि हा कार्यक्रम व्यवस्थित आता इथे आमच्या शिन्नर केंद्रामध्ये जो कार्यक्रम झाला तो एकदम अतिशय उत्कृष्टपणे साजरा झाला आणि लोकांनीही हजेरी व्यवस्थित लावली आणि बघा या मार्गातून एवढंच ह्या मार्गाचा प्रचार प्रसार आहे की कुठेतरी हा समाज भरकटत आहे, वाईट व्यसनांना जात आहे, यातून व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी किंवा जे काही आध्यात्मिक आहे ते व्यवस्थित आपल्या ज्ञानाला, आपल्या बुद्धीला रुचेल असे, पचेल असे किंवा वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गातून आपल्या मुलाबाळांवर, आपल्या समाजावर चांगले संस्कार हे झाले पाहिजे आणि कुठेतरी हा परमेश्वर आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे. समाजाने योग्य असा सल्ला घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथं या स्वामीमय मार्गात, दत्त मार्गात यावे एवढी विनंती.